नमस्कार मैत्रिणींनो, इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. आपल्याला आंबा पोळी बनवायची आहे. त्यासाठी इथे बघा आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि गाळून घेतलेला आहे आणि इथे थोडीशी साखर घेतलेली आहे, कारण हे हापूस आंबे खूप गोड असतात. असा मस्त आपण गर काढून घेतलेला आहे. आता लगेचच आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण ओतून देऊया गर. गॅस बारीक असतानाच आपल्याला सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे. चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पल्प बऱ्यापैकी शिजून झालेला आहे. किती मस्त कलर आलेला आहे. तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया. आता यामध्ये साखर टाकून देऊया आपण. आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच करत आहे. साखर टाकल्याच्या नंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपण मीठ टाकून दिलेलं आहे. आणि चाट मसाला पण टाकून दिलेला आहे. असं आंबट गोड आपल्याला आंबा पोळी खायची आहे. आता मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊया. मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण. आता एक दिवस मी फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवणार आहे आणि 2 दिवस मी उन्हामध्ये ठेवणार आहे. बघा 2 ते 3 दिवस झालेले आहे. मस्त निघते आपली आंबा पोळी. वाव, मस्त झाली आहे ना. पहिल्यांदाच केलेली आहे. खूप छान झालेले आहे. आता चारी बाजूने आपण कडा काढून घेतलेल्या आहेत. चौकोनी भाग केलेला आहे. आता आपण कापून घेऊया. कापून घेतल्याच्या नंतर आपण असे छोटे छोटे रोल बनवूया, चॉकलेटसारखे. अशा प्रकारे आंब्याचे आपण आंबा पोळीचे रोल बनवले आहे, चॉकलेटसारखे छोटे छोटे. आपण चौकोनी भागही कापू शकतो, पण मी अशा प्रकारे कट केलेला आहे. तुम्हाला जर माझे आंबा पोळीचे रोल आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा.